बाजार समितीच्या माध्यमातून जे लिलाव होतात, प्रामुख्यानं म्हसवड या ठिकाणी जे भाजीपाल्याचे लिलाव होतात, त्या लिलावामध्ये आम्ही लिलावाच्या ठिकाणी काल भेट दिली आणि त्या ठिकाणी तालुका मार्केट कमिटीच्या अधिकृत आडत्याकडून शेतकऱ्याची ज्या प्रकारे फसवणूक आणि लूट होती याबाबत आम्ही काल आवाज उठवला. पण या ठिकाणी तालुका बाजार समितीचं एक आवार आहे, उपकेंद्र आहे. त्या आवारामध्ये त्या परिसरातील शेतकऱ्यांनी पिकवलेला जो भाजीपाला आहे तो विक्रीसाठी म्हसवडला आणला जातो आणि ते म्हसवडच्या बाजार समितीच्या उपकेंद्रामध्ये लिलाव होण्याऐवजी ते लिलाव बाजार पटांगणात म्हणजे दुय्यम ठिकाणी घेतले आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांची होणारी जी लूट आहे ती लूट आम्ही काल बघितली आणि शेतकऱ्यांनी अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारी त्यांनी त्यांच्या व्यथा व्यक्त केल्या.